राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनेल राज्याच्या अनेक भागात सध्या चांगला पाऊस पडत आहे। पावसाचा हा जोर पुढचे काही दिवस कायम राहणार आहे। हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी दिलेल्या माहितीनुसार 5 ऑगस्टपर्यंत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये खूप मोठा पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि या कालावधीत महाराष्ट्रात काही ठिकाणी कडक ऊन देखील असणार आहे। जिथे कडक ऊन पडणार आहे त्या ठिकाणी चांगला पाऊसही पडणार असल्याचं डक यांनी म्हटलेलं आहे। जुलै महिन्यात सांगली, सातारा, कोल्हापूरसहित पश्चिम महाराष्ट्रात पावसाने जोरदार दणका दिलाय। मात्र आता उत्तर महाराष्ट्रात आणि पूर्व पश्चिम विदर्भात पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती पंजाबराव डक यांनी दिलेली आहे। दरम्यान या जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। पंजाबराव डक यांनी दिलेल्या माहितीनुसार 5 ऑगस्टपर्यंत राज्यात चांगला मोठा पाऊस पडण्याची शक्यता आहे। आता रिमझिम स्वरूपाचा पाऊस बंद होणार आहे, मुसळधार पाऊस कोसळणार आहे। या काळात नदी नाले भरून वाहतील असा इशारा पंजाबराव डक यांनी दिलेला आहे आणि या कालावधीत राज्यातील विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र विभागात चांगला पाऊस पडणार आहे। नागपूर, वर्धा, अमरावती, अचलपूर, वाशिम, अकोला, अकोट, बुलढाणा, जालना, सिंदखेड राजा, सिल्लोड, वैजापूर, जळगाव, मालेगाव, नाशिक, नंदुरबार, धुळे, इगतपुरी, छत्रपती संभाजीनगर या भागात चांगल्या पावसाची शक्यता आहे। राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा।